स्टुडंट्स, जॉईंट लाईफ पॉलिसीचं एक एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल: रमेश, सुरेश आणि परेश पार्टनर्स आहेत की ज्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 5:2 प्रत्येकी याप्रमाणे आहे. त्यांनी 1 मे 2020 रोजी 4,00,000 रुपयांची पॉलिसी घेतली, जॉईंट लाईफ पॉलिसी घेतलेली आहे की ज्याचा वार्षिक हप्ता 20,000 रुपये आहे. प्रत्येक वर्षाच्या 31 डिसेंबरला अकाउंट्स क्लोज केले जातात. त्या पॉलिसीची असणारी सरेंडर व्हॅल्यू म्हणजेच त्या पॉलिसीची असणारी ट्रू व्हॅल्यू खालीलप्रमाणे: 2021मध्ये नील, 2022 4,000, 2023 10,000 आणि 2024 18,000. यापैकी परेश पार्टनर्सपैकी परेश 29 मार्च 2024 रोजी एक्सपायर झालेला आहे, मृत्यू पावलेला आहे आणि 31 मे रोजी 13 मे 2024 रोजी आपणाला पॉलिसीची रक्कम मिळालेली आहे. यावरून आपणाला जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट आणि जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट तयार करायचं आहे. यामध्ये इन द बुक्स ऑफ सुरेश, रमेश अँड परेश, पहिली एंट्री 1/5/2020ला पहिला प्रीमियम दिल्याबद्दल होईल. जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. पोस्टिंग: जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट अमाऊंट 20,000. यानंतर ते अकाउंटिंग इयर हे एप्रिल ते मार्च असल्यामुळं 2020ला सुरू झालेला अकाउंटिंग इयर 31/3/2021ला क्लोज होईल आणि अकाउंट्स क्लोज करण्यापूर्वी रिझर्व क्रिएट केल्याबद्दल एंट्री करावी लागते. एंट्री होईल: जॉईंट लाईफ पॉलिसी अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट. पोस्टिंग: जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जॉईंट लाईफ पॉलिसी अप्रोप्रिएशन अकाउंट 20,000. यानंतर रिझर्व अकाउंटवरील सरेंडर व्हॅल्यूपेक्षा जास्त असणारी रक्कम आपणाला पॉलिसी अकाउंटला ट्रान्सफर करावी लागते. पहिल्या वर्षी सरेंडर व्हॅल्यू 0 असल्यामुळं संपूर्ण रक्कम रिझर्व अकाउंट क्लोज करून संपूर्ण रक्कम जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंटला ट्रान्सफर होईल. तारीख 31/3/2021. डेबिट साईडला टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट 20,000 आणि पॉलिसी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट 20,000. इथं जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट देखील क्लोज होईल. यानंतर दुसऱ्या वर्षासाठी तारीख 1/5/2021ला प्रीमियम दिल्याबद्दल एंट्री होईल. जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. पोस्टिंग: जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट अमाऊंट 20,000. 2021ला सुरू झालेलं वर्ष हे 31/3/2022ला क्लोज होईल आणि अकाउंट्स क्लोज करण्यापूर्वी रिझर्व क्रिएट केल्याबद्दलची एंट्री: जॉईंट लाईफ पॉलिसी अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट. पोस्टिंग: जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जॉईंट लाईफ पॉलिसी अप्रोप्रिएशन अकाउंट 20,000 आणि इथं रिझर्व अकाउंट क्लोज केला जाईल आणि सरेंडर व्हॅल्यूपेक्षा जास्त असणारी रक्कम, आता 2022ची सरेंडर व्हॅल्यू 4,000 आहे, यापैकी जास्त असणारी रक्कम म्हणजेच 16,000 रुपये पॉलिसी अकाउंटला ट्रान्सफर होतील. म्हणून जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंटच्या डेबिट साईडला टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट 16,000 आणि बॅलन्स जो आहे तो त्याच्या सरेंडर व्हॅल्यूनी पुढच्या वर्षाकरता ब्रॉड डाऊन करून घेतला जाईल. तारीख 1/4/22 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 4,000 आणि पॉलिसी अकाउंटला ट्रान्सफर करावयाची रक्कम पॉलिसी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट 16,000. इथं देखील पॉलिसी अकाउंट क्लोज होईल 20,000 रुपयांनी आणि बॅलन्स कमी पडेल 4,000. हा बॅलन्स देखील पुढच्या वर्षाकरता म्हणजेच 1/4/2022 रोजी ट्रान्सफर होईल टू बॅलन्स ब्रॉड डाऊन अमाऊंट 4,000.
यानंतर 2022 या वर्षासाठी दिलेली प्रीमियम दिल्याबद्दलची एंट्री होईल. तारीख 1 मे 2022. जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. पोस्टिंग जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 20,000. इथं देखील रिझर्व क्रिएट केल्याबद्दलची एंट्री अकाउंट्स क्लोज करण्यापूर्वी म्हणजेच 31 मार्च 2023 रोजी जॉईंट लाईफ पॉलिसी ॲप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट. पोस्टिंग जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जॉईंट लाईफ पॉलिसी ॲप्रोप्रिएशन अकाउंट 20,000. मग 2023 या आर्थिक वर्षासाठी अकाउंट्स क्लोज होतील आणि सरेंडर व्हॅल्यूपेक्षा जास्त असणारी रक्कम 2023साठी सरेंडर व्हॅल्यू होती 10,000. 24,000मधून 10,000 वजा जाता जादा असणारी रक्कम असेल 14,000 की जी पॉलिसी अकाउंटला ट्रान्सफर होईल आणि सरेंडर व्हॅल्यूनी म्हणजेच जो बॅलन्स 10,000 आहे त्याने ते अकाउंट कॅरी डाऊन होईल आणि पुढच्या वर्षाकरता म्हणजेच 1/4/2023साठी ते अकाउंट ब्रॉडडाऊन करून घेतलं जाईल क्रेडिट साईडला आणि रिझर्व अकाउंटचा जादा असणारा बॅलन्स हा पॉलिसी अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होईल. तारीख 31/3/2023. बाय जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट 14,000. इथं देखील पॉलिसी अकाउंट क्लोज होईल आणि बॅलन्स 10,000 रुपये हा पुढच्या वर्षाकरता कॅरी डाऊन होईल आणि तो बॅलन्स 1/4/2023साठी बॅलन्स डेबिट साईडला ब्रॉडडाऊन होईल 10,000 रुपये. इथं पार्टनर 29/3/2024 रोजी एक्सपायर झाल्यामुळं पहिल्यांदा रिझर्व अकाउंट क्लोज करून बॅलन्स हा पॉलिसी अकाउंटला ट्रान्सफर करावा लागेल. याकरता रिझर्व अकाउंट क्लोज आणि बॅलन्स 10,000 रुपये पॉलिसी अकाउंटला ट्रान्सफर होईल म्हणजेच एंट्री होईल जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट. याचा दुसरा इफेक्ट पॉलिसी अकाउंटच्या क्रेडिट साईडला तारीख 29/3/2024 बाय जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व अकाउंट 10,000 आणि पुढची एंट्री इन्शुरन्स कंपनीकडून पॉलिसीची रक्कम येणं असल्याबद्दल इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट टू जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट. पोस्टिंग जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इन्शुरन्स कंपनी अकाउंट 4,00,000. पॉलिसी अकाउंट यानंतर क्लोज होईल 4,10,000 रुपयांनी क्रेडिट साईडनी. डेबिट साईडला बॅलन्स कमी पडेल 4,00,000 की जो पार्टनर्सना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटायचा आहे म्हणून एंट्री होणार जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पोस्टिंग जॉईंट लाईफ पॉलिसी अकाउंटच्या डेबिट साईडला तारीख 29/3/2024 टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. प्रॉफिट शेअरिंग रेशो 5:2 आहे म्हणून सुरेशला त्याचे भाग मिळतील. अमाऊंट मिळेल 2,00,000, रमेशला 1,20,000 आणि परेशला 80,000. थँक्यू.